Good afternoon, everyone. Today we are going to Public Health Engineering subject having lecture number. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी सेडिमेंटेशन हा नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार. हा पॉईंट आहे चॅप्टर नंबर 3 अँड मॉड्यूल 3 इज डोमेस्टिक वेस्ट वॉटर अँड सिवरेज. थर्ड चॅप्टरमधील हा पॉईंट बघतोय आपण आज. त्यामध्ये जी काही प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक आहे ते आपण डिटेल बघणार आहोत. त्यामध्ये बघा, प्रायमरी सेडिमेंटेशन इन ए म्युनिसिपल्स वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट इज जनरली plain sedimentation without the use of chemicals. Then in treating certain industrial wastes chemically added sedimentation may be involved. तर प्रायमरी सेडिमेंटेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, जी काही प्रायमरी सेडिमेंटेशन ती काय आहे, म्युनिसिपल्स वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. जी काही वेस्ट वॉटर आहे, सिवेज वॉटर, त्याला जी काही ट्रीटमेंट दिली जाते फर्स्टली, त्या ट्रीटमेंटला काय म्हटलं आहे त्यांनी, प्रायमरी सेडिमेंटेशन. देन दी प्लांट इज जनरली प्लेन सेडिमेंटेशन विदाउट द यूज ऑफ केमिकल. जी काही प्रायमरी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट आहे त्यामध्ये काय केलं जातं, देन त्यामध्ये केमिकल यूज केलं जातं का, तर नाही. त्यामध्ये काय सांगितले त्यांनी, दिस ट्रीटमेंट वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट इज जनरली प्लेन सेडिमेंटेशन विदाउट द यूज ऑफ केमिकल्स. त्यामध्ये केमिकलचा यूज केला जात नाही. आणि त्यामध्ये बघा, दिन ट्रीटिंग सर्टन इंडस्ट्रियल वेस्ट केमिकली ॲडेड देन सेडिमेंटेशन मे बी इनॉल. तर जी काही प्रायमरी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट बघतो आपण, त्या ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, जी काही ट्रीटमेंट आहे त्या इंडस्ट्रियल, विशेष करून ती जी काही इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आहे त्यामध्ये केमिकल ॲड झालेले असते, ते सेपरेट करण्यासाठी त्यामध्ये प्रायमरी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट यूज केली जाते. इन आयदर केसेस दिन कन्स्टिट्युएंट्स फ्लोकुलंट सेटलिंग अँड द पार्टिकल डू नॉट रिमेन्स डिस्क्रीट ॲज इन द केस ऑफ ग्रीट, देन बट टेंड्स टू ॲग्लोमेटर्स, देन कोॲग्युलेट्स, देन ड्युरिंग सेटलिंग. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आहे किंवा सिवेज वॉटर आहे त्यामध्ये काय होतं आहे, त्याच्या बॉटमला काय होतं आहे, देन फ्लोकुलेट सेटलिंग, जे काही पार्टिकल्स हे कन्स्टिट्युएंट कोॲग्युलेटेड पार्टिकल्स ते बॉटमला सेटल होतात, ते रिमूव्ह करण्यासाठी, वॉटरमधून ते पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासाठी सेडिमेंटेशन, प्रायमरी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट जी सिवेज वॉटरला दिली जाते. The particles do not remain discrete as in the case of grit, but tends to ॲग्लोमीटर्स और कोॲग्युलेट्स ड्युरिंग द सेटलिंग. तर त्यामध्ये जे काही बॉटमला पार्टिकल्स सेटल डाऊन होतात, जे जर रिमूव्ह करता येत नसेल तर त्यामध्ये जे काही ग्रीट हा पॉईंट बघितला आपण, त्यामध्ये वेगवेगळे ग्रीट यूज केले जाते. त्याचप्रमाणे ॲजिलोमीटर्स किंवा कोॲग्युलेटर्स हे यूज करून त्यामध्ये सेटलिंगला जे काही पार्टिकल्स आहे ते रिमूव्ह केले जातात प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निकमध्ये. दस देअर डायमीटर स्किप्स इन्क्रीजेस अँड सेटलमेंट प्रोसेस ॲट द ओव्हर इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी, देन कन्सिक्वेंटली दे ट्रेस द कर्व प्रोफाईल. आपण जे काही प्रायमरी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट बघतोय त्यामध्ये बघा, दी सेटलिंग टँक्स डिझाईन इन सच केसेस डिपेंड ऑन बोथ सरफेस लोडिंग अँड डिटेन्शन टाईम्स. जी काही प्रायमरी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट आहे त्यामध्ये सेटलिंग टँक अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की त्या केसेसमध्ये जे काही डिपेंड्स असतात कशावरती, बोथ सरफेस लोडिंग अँड डिटेन्शन टाईम, ते कशावरती डिपेंड असतात, सरफेस लोडिंग अँड डिटेन्शन टाईम्स या दोन कन्सेप्टवरती ते काय डिपेंड असतात. कोण, सेटलिंग टँक, अशा प्रकारे ते डिझाईन केलेले असतात. नेक्स्ट, लॉंग ट्यूब सेटलिंग टेस्ट कॅन बी परफॉर्म इन ऑर्डर टू एस्टिमेट्स देन स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ सरफेस लोडिंग अँड द डिटेक्शन टाईम फॉर डिझायर्ड इफिशियन्सी ऑर क्लेरिफिकेशन ऑफ ए गिवन इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर, देन युजिंग रिकमेंडेड मेथड्स ऑफ टेस्टिंग. त्यांनी काय सांगितले, जे काही लॉंग ट्यूब्स आहे सेटलिंग ट्यूब्स त्या यामध्ये यूज केले जातात. तर कशासाठी, देन परफॉर्म इन ऑर्डर टू एस्टिमेट्स स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ सरफेस लोडिंग अँड द डिटेन्शन टाईम फॉर डिझायर्ड इफिशियन्सी ऑफ क्लेरिफिकेशन फॉर ए गिवन इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर, देन युजिंग रिकमेंडेड मेथड्स ऑफ टेस्टिंग. जे काही रिकमेंडेड मेथड्स टेस्टिंगची वेस्ट वॉटरचं टेस्ट केलं जातं या प्रायमरी सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, त्यामध्ये जी काही लॉंग ट्यूब यूज केली जाते सेटलिंग टेस्ट ट्यूब, देन त्यामुळे काय होतं, ते काही स्पेसिफिक व्हॅल्यू आहे सरफेस लोडिंगची किंवा डिटेन्शन टाईम आहे ते डिसाईड केलं जातं. त्यामध्ये जी काही इफिशियन्सी ती त्यामध्ये डिसाईड केली जाते. आणि क्लेरिफिकेशन फॉर ए गिवन इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर युजिंग रिकमेंडेड मेथड्स, या मेथड्समध्ये जे काही वॉटर्स आहे त्याची क्लेरिफिकेन्सी किंवा इफिशियन्सी
डिनोट केली जाते, इंडिकेट केली जाते. त्यानंतर बघा स्केल अप फॅक्टर्स यूज इन द केस रेंज फ्रॉम 1.25 to 1.75 फॉर द overflow rate and from of 1.5 to 2.0 for the detention time when converting laboratory results to the prototypes designs. त्यांनी काय सांगितलं, ज्यामध्ये जे काही लॉंग टेस्ट ट्यूब सेटलिंग टेस्ट ट्यूब तुम्ही यूज करणार आहे त्या प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निकमध्ये, त्यामध्ये त्याचं स्केलअप मार्किंगसाठी स्केलअप फॅक्टरची काही रेंज आहे, त्या किती असणार आहे 1.25 to 1.75 या रेंजमध्ये काय असणार ती स्केल ऑफ फॅक्टर्स. त्यामध्ये नंतर काय सांगितलं त्यांनी फॉर ओव्हरफ्लो रेट, जे काही ओव्हरफ्लो रेट आहे प्रायमरी सेडिमेंटेशन किंवा लॉंग ट्यूब सेटलिंग टेस्ट ट्यूबमध्ये, त्यानं काय सांगितलं ओव्हरफ्लो रेट काय आहे 1.5 to 2.0च्या रेंजमध्ये असतो. त्यानंतर फॉर डिटेक्शन टाईम वेन कन्वर्टिंग लॅबोरेटरी रिझल्ट टू प्रोटोटाईप डिझाईन्स. त्यानंतर नेक्स्ट बघा फॉर प्रायमरी सेटलिंग टँक्स ट्रीटिंग म्युनिसिपल्स ऑर डोमेस्टिक सिवेज लॅबोरेटरी टेस्ट आर जनरली नॉट नेसेसरी अँड रिकमेंडेड डिझाईन्स व्हॅल्यू गिवन इन टेबल मे बी यूज. त्यांनी काय सांगितलं की काय प्रायमरी सेटलिंग टँक ट्रीटमेंट म्युनिसिपल्स किंवा डोमेस्टिक सिवेजसाठी यूज केली जाते प्रायमरी सेटलिंग टँक्स. त्यामध्ये काय सांगितलं ती काय लॅबोरेटरी टेस्ट आहे ती जनरली नॉट नेसेसरी, परंतु त्यामध्ये काही रिकमेंडेड डिझाईन्स व्हॅल्यू गिव इन टेबल मे बी यूज. त्यामध्ये जी काही रिकमेंडेड डिझाईन व्हॅल्यू आहे ती त्यामध्ये यूज केली जाते. using an appropriate value of surface loading from table, then required tanks area is computed, then knowing the average depth detention times is then computed, then excessively high detention times then longer than 2.5 hours then must be avoided, especially in warm climates where anaerobicity can be quickly इंड्यूस. तर त्यांनी हे सांगितलं की प्रायमरी सेटलिंग टँक ट्रीटमेंट आहे त्यामध्ये डोमेस्टिक सिवेज वॉटर यूज केलं जातं, ते प्युअर करण्यासाठी प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक यूज केली जाते. त्यामध्ये लॅबोरेटरी टेस्टच्या जनरली नेसेसरी नसतात, परंतु त्यामध्ये काय सांगितलं ते रिकमेंडेड डिझाईन व्हॅल्यू गिवन इन टेबल मे बी यूज. त्यामध्ये रिकमेंडेड डिझाईन व्हॅल्यू त्यामध्ये यूज केले जातात. ते अशा प्रकारे आपण काय बघितलं आहे प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक. तर प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निकमध्ये आपण काय बघितलं डिटेल, तर त्यामध्ये बघितलं आहे प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक ही कशाला दिली जाते, जी काय वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्यामध्ये विशेष करून प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक यूज केली जाते. त्यामध्ये प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक ही कशी विदाऊट केमिकल, त्यामध्ये केमिकल यूज केलं जातं का, तर नाही. त्या प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निकमध्ये ती टेक्निक कशी आहे विदाऊट द यूज ऑफ केमिकल आणि इन ट्रीटिंग सर्टन इंडस्ट्रियल वेस्ट केमिकली ॲडेड सेडिमेंटेशन मे बी इन्व्हॉल्व. त्यामध्ये काय केलं जातं प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निकमध्ये काय केलं जातं, काही सिवेज वॉटरमध्ये फ्लोकुलंट सेटलिंग टाईपचे जे काही कोलायडल पार्टिकल्स आहे ते ग्रीडच्या साहाय्याने की सेपरेट केले जातात किंवा ॲग्लोमीटर्स किंवा कोॲग्युलेटर्स ते यूज केले जातात. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी जे काही प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक आहे त्यामध्ये जे सेटलिंग टँक्स डिझाईन केले जातात ते अशा प्रकारे डिझाईन केले जातात की त्यामध्ये ते कशावरती डिपेंड असतात, सरफेस लोडिंग अँड डिटेन्शन टाईम या दोन्ही पॉईंटवरती ते डिपेंड असतात. त्या अशा प्रकारे ते सेटलिंग टँक त्यामध्ये डिझाईन केले जातात. Then long tube settling test can be performed in order to estimate specific value, surface loading and detention time, then desired efficiency. अशा प्रकारे आपण प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक बघितली. त्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निकमध्ये जे काही सिवेज वॉटर किंवा वेस्ट वॉटर आहे ते मोठमोठे प्लॅन्ट आहे सिवेज वॉटरचं, त्यामध्ये ते वॉटर प्युअर करण्यासाठी त्यामध्ये फर्स्टली प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक यूज केली जाते. त्यामध्ये विदाऊट केमिकल प्रायमरी सेडिमेंटेशन टेक्निक कशी आहे, देन विदाऊट यूज ऑफ केमिकल्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला मॉड्यूल 3 मधलाच क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये बघा त्यामध्ये न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट बघतोय आपण. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ केमिकल फॉर्म ऑफ कार्बन रिक्वायर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड ॲज न्यूट्रिशनल आपण काय बघतोय क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, परंतु मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये पण बरेच टाईप्स आहेत. त्यामध्ये काय बघतोय आपण फर्स्टली न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही केमिकल्स फॉर्म्स आहे त्यामध्ये काय केलं जातं कार्बन रिक्वायर्ड मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्यामध्ये 2 भागामध्ये डिवाईड झाले त्याचं न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटमध्ये. त्यामध्ये ॲटोट्रोपिक अँड हिटेरोट्रोपिक अशा 2 भागामध्ये त्याचं डिवायडेशन न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. त्यामध्ये
मायक्रो ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन बघतोय. फर्स्ट बघतोय ॲटोट्रोपिक. तर ॲटोट्रोपिक बिटवीन देन ऑर्गॅनिझम दॅट यूज कार्बन डायऑक्साइड्स ऑर SO3 मायनस ॲज देअर सोल सोर्सेस ऑफ कार्बन. तर ॲटोट्रोपिक टाईपचं मायक्रो ऑर्गॅनिझम फर्स्ट बघतो आपण ॲटोट्रोपिक. तर ऑटोट्रोपिकमध्ये सांगितलं त्यांनी ॲटोट्रोपिक बिटवीन ऑर्गॅनिझम दॅट यूज कार्बन डायऑक्साईड अँड SCO3 मायनस ॲज देअर सोर्स ऑफ कार्बन. तर ॲटोट्रोपिकमध्ये सांगितलं त्यांनी कार्बन डायऑक्साईडचे जे काही सोर्स आहे सोल सोर्स इन ऑर्गॅनिझम त्यामध्ये यूज केले जातं ॲटोट्रोपिकमध्ये. आणि हिट्रोट्रॉपिकमध्ये बघा हिट्रोट्रॉपिक बिटवीन देन ऑर्गॅनिझम दॅट यूज कार्बन फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. यामध्ये हिट्रोट्रॉपिकमध्ये कोणते ऑर्गॅनिझम यूज केले जाते त्यामध्ये जे काही कार्बन टाईपचे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे ते यामध्ये यूज केले जाते हिट्रोट्रॉपिकमध्ये. अशा प्रकारे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटमध्ये केमिकल फॉर्म्स ऑफ कार्बन रिक्वायर्डमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितलं आपण. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲटोट्रोपिक अँड सेकंड हेटेरोट्रोपिक. ॲटोट्रोपिकमध्ये काय सांगितलं त्याने अशा टाईपचे ऑर्गॅनिझम त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड्स आणि SO3 मायनस हे सोर्स त्यामध्ये यूज केले जातात. कार्बनच्या अशाला टाईपला काय म्हणतो आपण ॲटोट्रोपिक. त्यानंतर सेकंड हेटेरोट्रोपिक. हेटेरोट्रोपिकमध्ये काय सांगितलं त्यांनी जे ऑर्गॅनिझम दॅट यूज कार्बन्स फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हेटेरोट्रोपिक या पॉईंटमध्ये काय सांगितलं त्यांनी अशा टाईपचे ऑर्गॅनिझम आपण त्यामध्ये यूज करू शकतो की त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन कंपाऊंड्स यूज केले जातात. कशात हेटेरोट्रोपिकमध्ये. त्यानंतर सेकंड बघतोय आपण एनर्जी रिक्वायरमेंट. तर एनर्जी रिक्वायरमेंट बिटवीन ऑन द बेसिस ऑफ एनर्जी सोर्स रिक्वायर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड आहेत. त्यामध्ये क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला एनर्जी रिक्वायरमेंटचं. देन एनर्जी रिक्वायरमेंट आर क्लासिफाईड्स इनटू त्यामध्ये बघा देन फोटोट्रोप्स. तर फोटोट्रोप्समध्ये बघा फोटोट्रोप्स बिटवीन ऑर्गॅनिझम दॅट यूज लाईट ॲज देअर एनर्जी सोर्स. फोटोट्रोप्समध्ये काय सांगितलं त्यांनी अशा टाईपचे ऑर्गॅनिझम बघा त्याच्या नावातच बघा फोटोट्रोप्स म्हणजे त्यामध्ये काय केलं जातं लाईट एनर्जी सोर्स यूज केले जातं. अशा टाईपचे जे काय ऑर्गॅनिझम त्याला काय म्हटलं आहे फोटोट्रोप्स. तर फोटोट्रोप्समध्ये बघा फोटोट्रोप्स बिटवीन ऑर्गॅनिझम दॅट यूज लाईट ॲज देअर एनर्जी सोर्स. फोटोट्रोप्स आर क्लासिफाईड्स इनटू केमोट्रोप्स. त्यामध्ये बघा केमोट्रोप्समध्ये इन केमोट्रोप्स बिटवीन ऑर्गॅनिझम दॅट एम्प्लॉय ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन देन रिॲक्शन टू प्रोव्हाइड्स एनर्जी. केमोट्रोपिक्समध्ये काय सांगितलं त्यांनी अशा टाईपचे ऑर्गॅनिझम त्यामध्ये यूज केले जातात. त्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन टाईपची जी काही रिॲक्शन घडून एनर्जी प्रोव्हाइड केली जाते अशा टाईप्सला काय म्हटले त्यांनी केमोट्रोप्स. तर केमोट्रोप्स म्हणजे काय देन ऑर्गॅनिझम दॅट्स एम्प्लॉय ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन टू प्रोव्हाइड्स एनर्जी. दे आर फर्दर क्लासिफाईड्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपाऊंड्स देन ऑक्सिडाइज. तर केमोट्रोप्समध्ये काय केलं जातं दे आर फर्दर क्लासिफाईड्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपाऊंड्स ऑक्सिडाइज. त्यामध्ये दॅट इज बघा इलेक्ट्रॉन डोनर. तर केमोट्रोप्समध्ये शॉर्टली लक्षात ठेवायचं की त्यामध्ये काय केलं जातं ऑर्गॅनिझम दॅट एम्प्लॉय ऑक्सिडेशन रिडक्शन टू प्रोव्हाइड्स एनर्जी. त्यामध्ये काय केलं ऑक्सिडेशन रिडक्शन टाईपचे रिॲक्शन घडून त्यामध्ये एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. अशा टाईपचे ऑर्गॅनिझम त्यामध्ये यूज केले जातात. आणि दे आर फर्दर क्लासिफाईड्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपाऊंड. त्याचं क्लासिफिकेशन कशावरती कशाच्या बेसवरती आधारित आहे तर ते ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपाऊंड्स देन ऑक्सिडाइज दॅट इज इलेक्ट्रॉन डोनर. त्यामध्ये बघा त्याचे टाईप्स आहे केमोट्रोप्स आहे केमो ऑर्गॅनोट्रोप्स अँड सेकंड आहे केमो ॲटोट्रोप्स. हे कशाचे टाईप्स आहे केमोट्रोप्सचे केमो ऑर्गॅनोट्रोप्स अँड केमो ॲटोट्रोप्स. फर्स्ट बघतोय आपण केमो ऑर्गॅनोट्रोप्स. देन ऑर्गॅनिझम दॅट यूज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ॲज देअर इलेक्ट्रॉन डोनर. केमो ऑर्गॅनोट्रोप्समध्ये काय सांगितलं त्यांनी अशा टाईपचे ऑर्गॅनिझम यूज केले जातात. त्यामध्ये देन ऑर्गॅनिझम दॅट यूज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ॲज देअर इलेक्ट्रॉन डोनर. हे केमो ॲटोट्रोप्स कसे इलेक्ट्रॉन डोनर टाईपची रिॲक्शन घडून येते. त्यामध्ये ऑर्गॅनिझम काय करतात यूज करतात कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कशा टाईपचे त्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनर टाईपचे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल त्यामध्ये ऑर्गॅनिझम यूज केले जातात. त्यानंतर केमोट्रोप्सचा सेकंड टाईप्स आहे केमो ॲटोट्रोप्स. इन केमो ॲटोट्रोप्स बिटवीन ऑर्गॅनिझम दॅट यूज सिम्पल इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स
such as hydrogen sulfides or ammonia as their electron donor. तर केमोऑटोट्रोप्समध्ये काय सांगितलं त्यांनी, अशा टाईपचे ऑर्गॅनिझम की त्यामध्ये काय केलं जातं, यूज सिम्पल इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. त्यामध्ये काय केलं जातं, सिम्पल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. तर त्याचं कोणते, सच ॲज हायड्रोजन सल्फाइड्स अँड अमोनिया ॲज देअर इलेक्ट्रॉन डोनर. काही इलेक्ट्रॉन डोनर टाईपचे त्यामध्ये मॉलिक्यूल यूज केले जाते, परंतु कोणते, तर ते इनऑर्गॅनिक टाईपचे मॉलिक्यूल आहे. त्यामध्ये हायड्रोजन सल्फाइड्स, अमोनिया यासारखे जे काही इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे ते केमोऑटोट्रोप्समध्ये यूज केले जातात. त्यानंतर जो काय आपण फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट हा पॉईंट बघतोय. त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितलं, ॲटोट्रोप्स अँड हेटेरोट्रोप्स. त्यानंतर एनर्जी रिक्वायरमेंट बघितली. त्याची एनर्जी रिक्वायरमेंटमध्ये केमोट्रोप्स हा पॉईंट बघितला. त्यामध्ये त्याचे क्लासिफिकेशन बघितले, केमो ऑर्गॅनोट्रोप्स अँड केमो ॲटोट्रोप्स. त्यानंतर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटची टेम्परेचर रेंज बघतोय आपण आता. टेम्परेचर रेंज बिटवीन ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर, देन रेंज विदिन विच दे कॅन प्रोलिपेट्स, देन मायक्रो ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड्स आहेत. टेम्परेचर रेंजमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम त्याची टेम्परेचर रेंज प्रत्येकाची वेगवेगळी यामध्ये क्लासिफाय केलेली आहे. तर बघा, देन त्यामध्ये एक क्लासिफिकेशन आहे सायक्रोफिलिक. तर सायक्रोफिलिकमध्ये बघा, ऑर्गॅनिझम हुज ग्रोथ इज ऑप्टिमम विदिन 15 to 13 डिग्री सेल्सिअस. जे काय सायक्रोफिलिक टाईपचे जे काय ऑर्गॅनिझम आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ किती टेम्परेचर रेंजमध्ये होते, तर त्यांनी सांगितलं की अशा टाईपचे जे काय ऑर्गॅनिझम आहे त्याची ग्रोथ काय होते, ऑप्टिमम विदिन 15 to 13 डिग्री सेल्सिअस. त्यामध्ये टेम्परेचर किती प्रमाणात पाहिजे, 15 to 30 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर सेकंड टाईप्स बघतोय टेम्परेचर रेंजमध्ये, सायक्रोफिलिक ऑर्गॅनिझमचा फर्स्ट बघितलं आहे मेसोफिलिक अँड सेकंड आहे थर्मोफिलिक. तर मेसोफिलिकमध्ये बघा, इन मेसोफिलिक बिटवीन देन ऑर्गॅनिझम हुज ग्रोथ इन ऑप्टिमम विदिन 13 to 45 डिग्री सेल्सिअस. तर मेसोफिलिकमध्ये काय सांगितले, जे काय ऑर्गॅनिझम ग्रोथ होतात ते त्यामध्ये ग्रोथ होण्यासाठी त्यांना टेम्परेचरची रेंज किती सांगितली त्यांनी, त्यामध्ये 13 to 45 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर सेकंड टाईप्स आहे थर्मोफिलिक्स. तर थर्मोफिलिकमध्ये बघा, इन थर्मोफिलिक्स बिटवीन देन ऑर्गॅनिझम हुज ग्रोथ इन ऑप्टिमम विदिन 45 to 70 डिग्री सेल्सिअस. थर्मोफिलिक टाईपचे जे काय ऑर्गॅनिझम त्यांच्या ग्रोथसाठी टेम्परेचरची रेंज किती पाहिजे, 45 to 70 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण यामध्ये टेम्परेचर रेंज बघतो. टेम्परेचर रेंजमध्ये काय सांगितलं त्यांनी, ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर रेंज विदिन विच दे कॅन प्रोलिफेरेट मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन दिलं त्यांनी. सायक्रोफिलिकमध्ये सांगितले त्यांनी ऑर्गॅनिझम हुज ग्रोथ ऑप्टिमम. त्यामध्ये सायक्रोफिलिक टाईपचे जे काय ऑर्गॅनिझम त्याच्या ग्रोथसाठी टेम्परेचर रेंज 15 to 30 डिग्री सेल्सिअस इतकी सांगितली. आणि मेसोफिलिकमध्ये जे काय ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे त्याचे ऑप्टिमम रेंज काय सांगितली त्यांनी, 13 to 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्यामध्ये यूज केलं जातं. त्याचप्रमाणे थर्मोफिलिक्समध्ये काय सांगितलं त्यांनी, ऑर्गॅनिझम हुज ग्रोथ इज ऑप्टिमम विदिन 45 to 70 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे एनर्जी रिक्वायरमेंट बघितली आपण. त्यानंतर टेम्परेचर रेंज बघितली. आता ऑक्सिजन रिक्वायरमेंट बघतोय. इन ऑक्सिजन रिक्वायरमेंट बिटवीन ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिजन रिक्वायरमेंट मायक्रो ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड्स ॲज. जे काही ऑक्सिजन रिक्वायरमेंट पॉईंट बघतो आपण. त्यामध्ये जे काही ऑक्सिजन रिक्वायरमेंट टाईपचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचं क्लासिफिकेशन बघा. त्यामध्ये एरोप्स क्लासिफिकेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, एरोप्स आर क्लासिफाईड्स इंटू 2 टाईप्स. त्यामध्ये बघा, एरोप्स बिटवीन ऑर्गॅनिझम दॅट यूज मोलिक्युलर ऑक्सिजन ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. आपण काय बघतोय, ऑक्सिजन रिक्वायरमेंट. परंतु ऑक्सिजन रिक्वायरमेंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिजन रिक्वायरमेंट मायक्रो ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड. त्याचं क्लासिफिकेशन 2 भागामध्ये झालं. त्यामध्ये एरोप्समध्ये अनएरोप्स अँड फॅकल्टिव्ह ऑर्गॅनिझम. त्यामध्ये एरोप्समध्ये सांगितलं त्यांनी ऑर्गॅनिझम दॅट यूज मोलिक्युलर ऑक्सिजन ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. कशा टाईपचे, यामध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर टाईपचे ऑर्गॅनिझम मोलिक्युलर ऑक्सिजन त्यामध्ये यूज केले जातात. देन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. त्यामध्ये एरोप्स आर डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स, अनएरोप्स अँड फॅकल्टिव्ह ऑर्गॅनिझम. तर अनएरोप्समध्ये बघा, अनएरोप्स बिटवीन देन ऑर्गॅनिझम दॅट यूज सम मोलिक्युल्स अदर दॅन मोलिक्युलर ऑक्सिजन ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. त्यांनी काय सांगितलं आपण बघतोय बघा, एरोप्समध्ये काय सांगितलं त्यांनी,
त्यामध्ये मॉलिक्युलर ऑक्सिजन परंतु इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर टाईपचे. परंतु आपण लास्ट बघितलं होतं यामध्ये फोटोट्रोप्समध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, इलेक्ट्रॉन डोनर टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये यूज केले जातं. परंतु एरोप्समध्ये सांगितले त्यांनी त्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनर टाईपचे ॲक्सेप्टर टाईपचे मॉलिक्यूल त्यामध्ये यूज केले जाते. त्यामध्ये अनएरोब्समध्ये बघा, अनएरोब्स ऑर्गॅनिझम दॅट यूज सम मॉलिक्युल्स अदर दॅन मॉलिक्युलर ऑक्सिजन ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. तर अनएरोब्समध्ये अशा टाईपचे ऑर्गॅनिझम हे बघायला भेटतात आपला सम मॉलिक्युल्स अदर दॅन मॉलिक्युलर ऑक्सिजन ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर टाईपचे. त्यानंतर सेकंड टाईप्स बघतो आपण एरोबचा, फॅकल्टीज ऑर्गॅनिझम. तर फॅकल्टीज ऑर्गॅनिझम बिटवीन ऑर्गॅनिझम that can use either molecular oxygen or some other chemical compounds as electron acceptor. फॅकल्टीज टाईपचे जे का ऑर्गॅनिझम त्यामध्ये सांगितले त्यांनी, ऑर्गॅनिझम दॅट कॅन यूज आयदर मोलिक्युलर ऑक्सिजन और सम अदर केमिकल कंपाऊंड्स ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. फॅकल्टी टाईपचे जे का ऑर्गॅनिझम त्यामध्ये कशा टाईपचे ऑक्सिजन मोलिक्युल यूज केले जातात, देन केमिकल कंपाऊंड्स ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये, जे काही क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हा पॉईंट बघितला आहे. त्यामध्ये न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट बघितली, न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम बघितलं, ॲटोट्रोप्स अँड हेटेरोट्रोप्स. ॲटोट्रोप्समध्ये बघितलं आहे ऑर्गॅनिझम दॅट यूज कार्बन डायऑक्साईड्स अँड SCO3- ॲज देअर सोल सोर्स ऑफ कार्बन. त्यानंतर हेटेरोट्रोप्समध्ये बघितलं आहे ऑर्गॅनिझम दॅट यूज कार्बन फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यामध्ये एनर्जी रिक्वायरमेंट हा पॉईंट बघितला. तर एनर्जी रिक्वायरमेंट बघितले, दे आर क्लासिफाईड इनटू फोटोट्रोप्स अँड एरोब्स. तर फोटोट्रोप्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन बघितलं आहे. देन फोटोट्रोप्स आर डिवायडेड इंटू केमोट्रोप्स. तर केमोट्रोप्समध्ये बघितलं कशा टाईपचे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनर टाईपची रिॲक्शन घडून येते. आणि त्यानंतर ऑक्सिजन रिक्वायरमेंटमध्ये बघितलं एरोब्स टाईपचे ऑर्गॅनिझम दॅट यूज मोलिक्युलर ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. त्यामध्ये अनएरोब्स अँड फॅकल्टी ऑर्गॅनिझम हे 2 पॉईंट्स त्यामध्ये बघितले. अशा प्रकारे मॉड्यूल 3 अँड चॅप्टर 3 काय होते, डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. हा पॉईंट 3rd चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट स्टडी केले आतापर्यंत, त्यामध्ये वेस्ट वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन, त्यानंतर फ्लोकलेशन इन ड्राय वेदर फ्लोज, पॉप्युलेशन इक्विव्हॅलेंट, डिझाईन पिरियड्स अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्स, त्यामध्ये 8 मेथड स्टडी केल्या. त्यानंतर वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन, त्यामध्ये टेम्परेचर, वॉटरचं टेम्परेचर, pH, कलर अँड ऑर्डर्स, कार्बनेशियस सबस्ट्रेट, नायट्रोजन, फॉस्फरस, क्लोराइड्स, टोटल अँड व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड्स, टॉक्सिक मेटल्स, असे जे काही कॅरेक्टर्स वेस्ट वॉटरचे ते कशा प्रकारे चेक केले जाते, त्यामध्ये कोणती ट्रीटमेंट यूज केली जाते ते आपण बघितले. त्यानंतर डिझाईन ऑफ सेवर्स, त्यानंतर मिनिमम व्हेलोसिटी ऑफ मॅक्झिमम व्हेलोसिटी, इफेक्ट ऑफ फ्लो व्हेरिएशन ऑन व्हेलोसिटी इन सेवर्स व्हेलोसिटी इन सेवर्समध्ये. त्यानंतर सेवर्स ऑपॉर्च्युनिटीजमध्ये बघितलं मॅनहोल्स, त्यानंतर स्पेशल मॅनहोल्स, जंक्शन चेंबर्स, ड्रॉप मॅनहोल्स, फ्लशिंग मॅनहोल्स, लॅम्प होल्स, स्ट्रीट इनलेट्स, कॅच बेसिन, देन इन्व्हर्टेड सायफोन्स. अशा प्रकारे काय कशात बघितलं आपण सेवर्स ऑपॉर्च्युनिटीजमध्ये. त्यानंतर पंपिंग ऑफ सिवेजमध्ये टाईप्स ऑफ पंप्स बघितले. देअर आर 2 मेन टाईप्स, सेंट्रिफ्युगल पंप्स अँड सेकंड इज न्यूमॅटिक टाईप्स ऑफ इजेक्टर पंप्स. त्यानंतर
स्क्रीनिंग जी काही ट्रीटमेंट आहे ती डिटेल स्टडी केली. त्यामध्ये टाईप्स ऑफ स्क्रीन्स बघितलं. टाईप्स ऑफ स्क्रीनमध्ये कोरस स्क्रीन, बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन, फाईन स्क्रीन अशा टाईपचे जे काही स्क्रीनचे टाईप्स ते आपण डिटेल स्टडी केलेले आहे थर्ड मॉड्यूलमध्ये. त्यानंतर व्हॅलोसिटीमध्ये बघितले, त्यामध्ये त्याची रेंज बघितली. त्यानंतर इक्विलायझेशन, टाईप्स ऑफ इक्विलायझेशन,